तर तळकोकणामध्ये पावसाचा जोर कायम आहे। सिंधुदुर्गामध्ये लांबलेल्या पावसाचा भातशेती, आंबा, काजू, मासेमारी आणि पर्यटन या सगळ्याला मोठा फटका बसतोय। सध्या कापलेली भातशेती पूर्णपणे वाया गेली आहे। शेतामध्ये उभी असलेली भातशेती ही वाया जाऊ शकते अशी देखील भीती आहे। तर पाऊस लांबल्यामुळे आंबा आणि काजूचा हंगाम देखील लांबणीवरती पडलाय। समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे मासेमारीवरती देखील या सगळ्याचा परिणाम होतोय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार जी आहे ती पाहायला मिळते। जिल्ह्यात सर्वच भागात अशा पद्धतीने संततधार जी आहे ते सुरू आहे आणि गेले काही दिवस पाऊस लांबल्यामुळे सध्या भातशेतीला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबई गोवा महामार्गावर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल तर या ठिकाणी भातशेती जी आहे ती पूर्णपणे पडलेली आहे। काही ठिकाणी भातशेती कापलेली आहे ती पूर्णपणे वाया गेलेली आहे, कारण त्या ठिकाणी भाताला जो आहे तो कोंब आलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट जो आहे तो प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे भात पिकाला जसा फटका बसलेला आहे तसाच पर्यटन आणि मासेमारीला देखील फटका बसलेला पाहायला मिळतोय। तर आंबा आणि काजू या पिकाला देखील फटका बसताना पाहायला मिळतोय, कारण सध्या आंब्याला आणि काजूला मोहर येण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते, मात्र लांबलेल्या पावसामुळे अजूनही हंगाम जो आहे तो लांबण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग।